अंबड पोलीस ठाणे हद्दीत बऱ्याच दिवसांपासून होणाऱ्या घरफोड्यांमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले होते। MIDC चुंचाळे पोलीस चौकी हद्दीत घरफोडी करणाऱ्या इसमाची माहिती विश्वासू खबऱ्यांमार्फत पोलीस शिपाई किरण सोनवणे यांना मिळताच सदर माहितीची तांत्रिक आणि मानवी संसाधना आधारे शहानिशा करून पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार आणि त्यांच्या पथकानं कौशल्यपूर्ण तपास करून यातील आरोपी हा मंचर परिसरात वास्तव्यास असल्याचं निष्पन्न करून त्या सदर ठिकाणी जाऊन आरोपीला ताब्यात घेतलं। आरोपीला पोलिसी खाक्यात दाखवून चौकशी केली असता त्यानं आपल्या साथीदारांसोबत 60 ठिकाणी चोऱ्या करून सुमारे 5,22,000 रुपयांचा मुद्देमाल लुटला असल्याची कबुली दिली आहे। आरोपीकडून 5,22,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। MIDC चुंचाळे अंतर्गत घरफोड्या दाखल झाल्या होत्या, त्याच्यासाठी आम्ही टीम तयार केली होती। PI कारंडे, PSI पवार आणि इतर टीम यांच्या अंतर्गत आम्ही टीम तयार केली होती। त्या टीमनी 7 घरफोड्या ओपन केलेल्या आहेत आणि जवळजवळ 5,22,000चा मुद्देमाल ह्याच्यामध्ये हस्तगत करण्यात आलेला आहे। नाशिक शहरामध्ये रेकॉर्डवरील काही आरोपी पुणे येथे राहून रात्रीच्या वेळी येऊन घरफोडी करून परत जात असल्याबाबत गोपनीय माहिती पोलीस अंमलदार किरण सोनवणे यांना प्राप्त झाली होती। त्या आधारे आम्ही त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे सखोल तपास करून एकूण नाशिक शहर अंबड पोलीस स्टेशन हद्दीत 7 घरफोड्या केल्याचे निष्पन्न करून मुद्देमाल सोन्याचा आणि चांदीचा मुद्देमाल जप्त केला। अजून काही गुन्हेगोळीची शक्यता आहे? त्यातला एक आरोपी फरार आहे, तो आल्यानंतर आणखी काही घरफोड्या होण्याची शक्यता आहे। सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 मोनिका राऊत, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर रामा कारंडे, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस नाईक समाधान चव्हाण, पोलीस शिपाई सुरेश जाधव, अर्जुन कांदळकर, दिनेश नेहे, अनिल कुऱ्हाडे, जनार्दन ढाकणे, किरण सोनवणे, श्रीहरी बिराजदार यांनी पार पाडली। प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज नाशिक।